आजची रेसिपी 12 महिन्यांवरील बाळांसाठी अगदी योग्य आहे. बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ, प्रोटीन आणि फायबर याच्यामधून भरपूर भेटतील. तर ही तुमच्या बाळांना नक्कीच आवडेल. नमस्कार, एव्हरीडे विथ अंशमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. इथे मी 1 कप जाडसर असे वाटून ओट्स घेतलेले आहेत. त्यामध्ये 2 चमच किसलेले गाजर, 2 चमच किसलेलं चीज आणि 1 अंड, त्यामध्ये पाव टीस्पून जिरे पावडर, थोडी ऑरिगॅनो, 1 मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा, आता सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्या. मिश्रण तयार झाल्यावर हाताला थोडंसं तूप लावून त्याचे लांबट असे फिंगर्स तयार करून घ्या. आता एका पॅनला थोडं तूप लावून तयार केलेले फिंगर्स मंद ते मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत चांगले भाजून घ्या. बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ झाले की आपले क्रिस्पी ओट्स फिंगर्स तयार आहेत. हे फिंगर्स तुम्ही दही, घरच्या घरी बनवलेल्या डिप सोबत किंवा तसेही सर्व करू शकता. मी अंशला देत नाही दही वगैरे, कारण वातावरण सध्या ठीक नाही आहे. हे बाळाला स्वतः हाताने खाता येतात आणि नाश्ता, संध्याकाळचं स्नॅक्स किंवा डब्यासाठी उत्तम पर्याय. मी अंशला बाहेरचं काहीच देत नाही खायला. जे पण असेल घरी बनवतो, थोडीशी मेहनत घेतो, पण त्याला घरचंच देतो. मी तुम्हालाही विनंती करतो, लहान मुलांना जेवढं बाहेरचं कमी देता येईल तेवढं द्या किंवा देऊच नका. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशी हेल्दी, बाळांसाठी सोपी असणारी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. आणि आमच्या एव्हरीडे विथ अंश चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन हेल्दी रेसिपी सोबत. खुश राहा, आनंदी राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.